राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान हिवरे ही जयंती सोहळा 2017 सालीपासून एकदम पडतर परिस्थितीतून चालू केलेली आहे आणि अतिशय या गावातील सर्व तरुणाने आणि अहिल्या भक्तांनी एवढं प्रतिसाद दिलेला आहे आणि एकदम चांगल्या उत्साहात दरवर्षी चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जयंती सोहळा दरवर्षी चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे पार्टिसिपेट करून महिलांचे खेळ असतील, कुस्ती असतील, संगीत खुर्ची असतील किंवा रेकॉर्ड डान्स स्पर्धा असतील, हे असं करत 2017 पासून आज आम्ही 2024ला ह्या ह्याच्यामध्ये आलो आहे। जयंती करत आम्ही 7 वर्षे कशी निघून गेली हे आम्हालाही समजलं नाही। ह्याच्यामागं मोठं बळ जे आहे ते सर्व आमच्या गावातील तरुणांचं आणि मित्रांचं, परिवारांचं, या गावातील ग्रामस्थांचं अतिशय लाख मोलाचं आहे आणि असंच माझ्या सर्व अहिल्या भक्तांना राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि अशीच सर्व एक तरुणांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे सण साजरा करूया आणि इथून पुढच्याही येणाऱ्या जयंतीत आपण सर्वजण सहभागी होऊया। जे झाले त्यांचंही अगदी मनापासून अभिनंदन, जे नाही आहेत त्यांचंही मनापासून अगदी अभिनंदन आणि जे सहभागी होणार आहेत त्यांचंही अगदी मनापासून अभिनंदन। इथून पुढच्या काळात येणाऱ्यांना सर्व आम्ही खांद्याला खांदा घेऊन आम्ही अतिशय मोठ्या मान सन्मानानं आम्ही अहिल्यादेवी जयंती साजरी करणार आहोत। एअरपोर्ट 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 एअरपोर्ट। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान हिवरे यांच्या वतीनं हा सलग 7व्या वर्षीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। 2017 पासून ते आज 2024 पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावचे विद्यमान सरपंच, लोकनियुक्त सरपंच अशोकभाऊ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आणि यांनी केलेल्या कष्टातून आणि त्यांच्यासोबत असणारं त्यांचं मित्रमंडळी, पाठबळ, गावातील सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून हा जयंती सोहळा सलग 7 वर्षे झाले अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कुस्त्यांचा कार्यक्रम असेल, संगीत खुर्ची असेल, लहान मुलांचा कार्यक्रम, संगीत खुर्ची, रांगोळीच्या स्पर्धा आणि दरवर्षी या पद्धतीचे विविध कार्यक्रम करून या कार्यक्रमाला दरवर्षी एक चांगलं स्वरूप आणलं जातं आणि या जयंती निमित्तानं जो फंड गोळा होतो तो फंड परत गरजू व्यक्तींना देऊन त्याच्या माध्यमातून एखाद्याचा उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने चालू करायचा हे या अशोक भाऊंच्या ज्या डोक्यामध्ये कल्पना आली यातून हा फंड अतिशय अशी विस्तृत प्रमाणात याची व्याप्ती वाढत चालल्या आणि आता सध्या त्याची जवळजवळ 2 ते 3 लाखाच्या वरती उलाढाल चालू आहे आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून आणि दरवर्षी काही जे अहिल्या भक्त आहेत त्यांच्या इच्छेला जी काय येईल त्या पद्धतीने ते देणगी देतात आणि त्या देणगीतून हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य चालू आहे। असंच कार्य या सर्वांच्या माध्यमातून अखंडितपणे चालू राहील यासाठी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि एळकोट एळकोट जय मल्हार। रांगोळी स्पर्धा, या रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 4 नंबर काढलेले आहेत। सोनाली कोळेकर यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि एक पैठणी साडी त्यांनी प्रथम क्रमांकासाठी त्यांना बक्षीस म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे। सौभाग्यवती अर्चना पाटील यांच्या शुभ हस्ते या बक्षीसचं वितरण होतंय आणि त्यांनी करावंच मी त्यांना विनंती करतो। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रांगोळी स्पर्धा सौभाग्यवती पूजा चौगुले यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। द्वितीय क्रमांकासाठी इस्त्री बक्षीस राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरे अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरे तालुका जिल्हा सांगली जयंती सोहळा 299वी जयंती। सौभाग्यवती रुक्मिणीताई कचरे यांच्या शुभ हस्ते सोनाली कोळेकर सौभाग्यवती यांना पैठणी साडी देऊन बक्षीस, अर्चना पाटील यांच्या शुभ हस्ते सोनाली कोळेकर यांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे आणि
सौभाग्यवती रुक्मिणीताई कचरे यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती पूजा चौगले यांना इस्त्री देऊन सन्मानित करण्यात येत आहे। रुक्मिणीताई कचरे यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती पूजा चौगले यांना इस्त्री देऊन सन्मानित करण्यात येत आहे। आणि तृतीय क्रमांकाचा बक्षीस रांगोळी स्पर्धा सौभाग्यवती दर्शिनीताई बंडगा डिनर सर त्यांना तृतीय क्रमांकासाठी तृतीय क्रमांकाचे मानकरी 2 आहेत। सौभाग्यवती राणी सूर्यवंशी सौभाग्यवती दर्शिनी ताई बंडगा डिनर सेट या तृतीय क्रमांकासाठी बक्षीस देण्यात येत आहे, त्यांनी ते स्वीकारायचं आहे। सौभाग्यवती राणी सूर्यवंशी यांना डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सौभाग्यवती गीतांजली शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती राणी सूर्यवंशी यांना डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे। आणि चतुर्थ बक्षीस रांगोळी स्पर्धेमधलं 2 मानकरी आहेत। सौभाग्यवती नगीनाताई निळे यांना एक डिनर सेट आणि सौभाग्यवती ऐश्वर्या कचरे यांना डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सौभाग्यवती नगीनाताई निळे यांना डिनर सेट चतुर्थ क्रमांक सौभाग्यवती ऐश्वर्याताई कचरे यांना डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जरा सेंटरला सर यानंतर संगीत खुर्ची मोठा गट मोठे गट 2 केलेले स्पर्धक जास्त असल्यामुळे सौभाग्यवती सुरेखा ताई चौगुले यांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सौभाग्यवती चिमाताई पारशे यांच्या शुभ हस्ते सुरेखा ताई चौगुले यांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। संगीत खुर्चीमध्ये मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे सौभाग्यवती सुरेखाताई चौगले यांनी। जरा टाळ्या वाजवा घेऊ। सौभाग्यवती गीतांजली ताई शिंदे यांना टेबल फॅन द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस देण्यात येत आहे। सौभाग्यवती अंजनाताई निळे यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती गीतांजली शिंदे यांना टेबल फॅन देऊन जरा टाळ्या वाजवायचे।